वेलकम स्टुडंट इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. सो स्टुडंट, आज आपण 8 स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे हिस्ट्री अँड सिविक्स. तर त्यामधला 4th चॅप्टर आहे द फ्रीडम स्ट्रगल ऑफ 1857, म्हणजेच 1857चा स्वातंत्र्य लढा. तर या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर याच्या आधीचे सुद्धा जे चॅप्टर आहेत याचे सुद्धा एक्सरसाइज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते सुद्धा बघू शकता. तर चला, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन क्लिक करा. म्हणजेच इथून पुढचे सुद्धा जे जे एक्सरसाइज तुमच्या स्टँडर्ड्सची रिलेटेड एक्सरसाइज जेव्हा अपलोड करेन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. सो चला स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन, रीराईट द स्टेटमेंट्स बाय choosing the appropriate option. आणि हे दिलेले आहेत ऑप्शन्स: उमाजी नाईक, वॉर ऑफ इंडिपेंडन्स, लॉर्ड डलहौसी, सेक्रेटरी ऑफ स्टेट, तात्या टोपे. याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन, व्ही डी सावरकर नेम्ड द स्ट्रगल ऑफ 1857 ॲज द. तर सावरकरांनी 1857चा जो लढा होता त्याला कोणतं नाव दिलं होतं? तर वॉर ऑफ इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य समर असं याला म्हणतात, वॉर ऑफ इंडिपेंडन्स. दुसरा, युनायटेड द रामोशीज टू रिबेल अगेन्स्ट द ब्रिटिश. आणि इथं आन्सर येणार उमाजी नाईक युनायटेड द रामोशीज टू रिबेल अगेन्स्ट द ब्रिटिश. तर उमाजी नाईक यांनी रामोशी बांधवांना एकत्र करून ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड पुकारले. तिसरा आहे, आफ्टर द स्ट्रगल ऑफ 1857 द पोस्ट ऑफ वॉज क्रिएटेड इन द ब्रिटिश गव्हर्नमेंट टू लुक आफ्टर द अफेअर्स ऑफ इंडिया. आन्सर बघा, या ठिकाणी येणार सेक्रेटरी ऑफ स्टेट. म्हणजेच आफ्टर द स्ट्रगल ऑफ 1857 म्हणजेच 1857च्या लढ्यानंतर भारतामध्ये ब्रिटिशांच्या नंतर एक अशी पोस्ट हवी होती टू लुक आफ्टर द अफेअर ऑफ इंडिया. तर त्याच्यासाठी एक पोस्ट हवी होती सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजेच भारत मंत्री. तर इथं कोणती पोस्ट आहे? सेक्रेटरी ऑफ स्टेट, भारत मंत्री ही पोस्ट तयार केली किंवा बनवली. फोर्थ, was the governor general who annexed the princely states. आणि इथं आन्सर येणार लॉर्ड डलहौसी वॉज द गव्हर्नर. लॉर्ड डलहौसी हे जे गव्हर्नर होते जनरल हू अनेक्स्ड द प्रिन्सली स्टेट्स. सेकंड क्वेश्चन, एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रिझन्स. तर आपल्याला कारणे द्या प्रश्न विचारलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा, द पाईक्स मेड आर्म्ड रिबेलिशन अगेन्स्ट द ब्रिटिश. तर जे पाईक होते या पाईकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र उठाव केला. याच्यामध्ये बघा आन्सर, द ब्रिटिशर्स कॉन्कर्ड ओडिशा इन 1803. They confiscated the hereditary rent free land granted to Pikes by the kings. तर त्यांनी पाईकांच्या ज्या वंशपरंपरागत जमिनी होत्या त्या काढून घेतल्या. The life of the common man became miserable due to the tax imposed on salt by the British. त्याचबरोबर सामान्य माणसाचं जीवन असह्य झालं कारण मिठावरचा कर हा त्यांनी भरमसाठ वाढवला. This resulted in armed rebellion of the Pikes against the British in 1817. तर याचाच परिणाम म्हणजे त्यांनी त्यांच्याविषयी सशस्त्र उठाव केला. दुसरा, there was discontent
among the Hindu and Muslim sepoys. तर हिंदू आणि मुस्लिम शिपायांच्या मध्ये डिसकंटेंट म्हणजेच असंतोष निर्माण का झाला? आन्सर. फर्स्ट पॉइंट बघा. इन 1856 द ब्रिटिश इंट्रोड्युस्ड लॉंग एनफिल्ड रायफल्स. तर या कालावधीमध्ये ब्रिटिशांनी लांब अशा बंदुकांचे इंट्रोडक्शन केलं किंवा त्यांनी त्या वापरायला सुरुवात केली. द सोल्जर्स वेअर रिक्वायर्ड टू बाईट द ग्रीस्ड कव्हरिंग ऑफ द कार्टिएज ऑफ द रायफल टू ओपन देम. तर त्या रायफलसाठी जी गोळी वापरावी लागत होती त्या गोळीच्या वरचं जे कव्हर होतं, जे कार्टिएज होतं, ते त्यांना तोंडाने चावून काढावं लागत होतं. नेक्स्ट पॉइंट. The news spread among the soldiers that the covering of the cartridge contained the fat of cows and pigs. तर त्या शिपायांच्या मध्ये अशी बातमी पसरली की जे आपण तोंडाने त्या गोळीचे कवच काढतो किंवा कार्टेज काढतो ते कवच हे गाय आणि डुक्कर यांच्या फॅट पासून म्हणजे त्यांच्या चरबीपासून ते बनवलेलं आहे. सो नेक्स्ट पॉइंट. The religious sentiments of the Hindu and Muslim soldiers were hurt and there was discontent among them. तर यामुळेच तर त्या बंदुकीच्या वरच्या आवरणाला गाईचं आणि डुकराचं जे मांस लावलेलं असायचं किंवा चरबी लावलेली असायची त्यामुळेच हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधल्या धार्मिक भावना ज्या होत्या त्या दुखावल्या गेल्या आणि त्यामुळेच त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. Third, the Indian sepoys could not keep stand in front of the British army. तर भारतीय जे शिपाई होते यांचा ब्रिटिश आर्मीच्या पुढे टिकाव लागला नाही. तर याची काय कारणे आहेत बघूयात. आन्सर. The Indian sepoys could not keep stand in front of the British army because C. The Indian soldiers were brave, but they had no military strategies. तर भारतीय सैनिक हे शौर्य होते, धाडसी होते, परंतु त्यांच्याकडे मिलिटरी स्ट्रॅटेजीज नव्हत्या. They did not have economic strength. तर त्यांच्याकडे आर्थिक बॅलन्स जो आहे हा चांगला नव्हता. Indians did not have latest and enough stock of arms and experienced army generals like the British. आणि ब्रिटिशांच्या सारखा अनुभवी जे मिलिटरी मधले लोक आहेत हे त्यांच्याकडे नव्हते. On the other hand, the British possessed the modern means of transport and communication. तर ब्रिटिशांच्याकडे मॉडर्न टेक्नॉलॉजीशी ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल होतं, तसंच त्यांच्याकडे कम्युनिकेशन सुद्धा अवेलेबल होतं. अँड वेअर देअर फोर स्विफ्ट इन देअर मुवमेंट्स. त्यामुळे त्यांच्या ज्या चळवळी आहेत, त्यांची जी हालचाली आहेत ह्या जलद होत होत्या. This proved that the wars are not fought only on bravery but also through military strategies. तर यावरूनच काय समजतं, तर युद्ध हे फक्त शौर्याच्या बलावरती चालत नाही, तर त्यासाठी काही मिलिटरीच्या स्ट्रॅटेजीज असाव्या लागतात. आणि याच कारणामुळे इंडियन सिपॉयज कुड नॉट कीप स्टँड इन फ्रंट ऑफ ब्रिटिश आर्मी. फोर्थ. After the struggle, Indian army was divided on the basis of caste. तर या लढ्यानंतर भारतीय सैनिकांचे त्यांच्या जातवार मध्ये डिव्हिजन केलं किंवा विभागणी केली. का हे बघा. आन्सर. देअर वॉज डिव्हिजन ऑफ मिलिटरी ऑन द बेसिस ऑफ कास्ट बिकॉज. तर त्यांच्या जातीनुसार त्यांची विभागणी केली कारण द ब्रिटिश फेल्ड दॅट इफ द इंडियन्स केम टुगेदर they would again unite and rebel against the British rule. ब्रिटिशांना अशी भीती होती की भारतीयातल्या लोकांना जर त्या सैन्याला जर एकत्र ठेवलं तर ते पुन्हा एकत्र येतील, बंड पुकारतील, ही त्यांना भीती होती. Hence, proper care was taken by dividing them on the basis of caste to avoid future conflict. तर पुढचा धोका ओळखून त्यांनी भारतीय सैन्यांना त्यांच्या जातवारीनुसार वेगवेगळं विभागणी केली जेणेकरून ते एकत्र येऊ नयेत आणि एकत्र आल्यानंतर
ब्रिटिशांच्या विरुद्ध कोणताही त्यांनी लढा उठवू नये किंवा बंड पुकारू नये म्हणून. फिफ्थ, the British imposed heavy taxes on Indian industries. Okay, answer. The British introduced a new revenue system with the sole purpose to increase their income. तर त्यांना स्वतःचा जो इन्कम आहे हा इन्क्रीज करायचा होता, त्यामुळे त्यांनी एक नवीन रेव्हेन्यू सिस्टीम अप्रोप्रिएट केली. द टॅक्सेस वेअर फोर्सली कलेक्टेड फ्रॉम द फार्मर्स. शेतकऱ्यांच्याकडून फोर्स करून जो कर वसूल केला जात होता. ब्रिटिश गुड्स वेअर सोल्ड इन इंडिया टू गेन प्रॉफिट्स. तर ब्रिटिशांचं जे उत्पादन होतं हे भारतामध्ये विकलं जात होतं आणि त्यापासून त्यांना प्रॉफिट मिळत होतं. दे इम्पोज्ड हेवी टॅक्सेस ऑन द गुड्स मेड बाय लोकल इंडस्ट्री. मात्र भारतामध्ये जे उत्पादन तयार होतं त्याच्यावरती मात्र त्यांनी जास्त कर बसवला होता. दिस ट्रेड पॉलिसी ruined इंडियन हँडीक्राफ्ट अँड टेक्सटाईल इंडस्ट्री. आणि त्यामुळेच भारतातल्या ज्या टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहेत, हँडीक्राफ्ट इंडस्ट्रीज आहेत, या कर्जबाजारी झाल्या. मेनी आर्टिस्टन्स बिकेम अनएम्प्लॉयड. द ब्रिटिश imposed heavy taxes on Indian industries with the sole purpose to ruin the Indian economy. चला, थर्ड क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स इन ब्रीफ. ओके, त्यामधला फर्स्ट, व्हॉट वेआर द सोशल कॉजेस बिहाइंड द स्ट्रगल ऑफ 1857. तर सामाजिक कारणे काय होती या स्वातंत्र्य लढ्या पाठीमागची. आन्सर. सोशल कॉजेस बिहाइंड द स्ट्रगल ऑफ 1857 वेअर फर्स्ट, the Indians felt that Britishers interfered in their culture, tradition and customs. भारतीयांना असं वाटायला लागलं की ब्रिटिश जे आहेत हे आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. द ब्रिटिश, सेकंड पॉइंट, द ब्रिटिश इनॅक्टेड सती प्रोहिबिशन ऍक्ट अँड द विडो मॅरेज ऍक्ट. ब्रिटिशांनी त्यावेळेला सती आणि विधवा विवाह, पुनर्विवाह हे जे दोन कायदे होते हे चालू केले होते. त्यामुळे त्यांना, भारतीयांना असं वाटत होतं की ते आपल्या कल्चरमध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये हस्तक्षेप करत आहेत. These were seen as an interference in the lifestyle of Indians. Okay. Then Indians resented it as it was regarded as the डिस्ट्रक्शन ऑफ द वे ऑफ लाईफ बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट. आणि त्यामुळे भारतीयांना असं वाटत होतं की ते ब्रिटिश सरकार हे त्यांची जे जीवनमान आहे हे डिस्टर्ब करत आहे, हे त्यांना तसं वाटत होतं. आणि ही त्या पाठीमागची सामाजिक म्हणजे सोशल कॉजेस या स्वातंत्र्य लढ्या पाठीमागचे होते, हे कॉजेस होते. सेकंड, why did the Indians fail in the struggle of 1857? तर भारतीय हे या स्वातंत्र्य लढ्यामध्ये का अयशस्वी झाले? And answer. There are several reasons for the failure of Indians in the struggle of 1857. They were. तर त्याला बरीच अशी कारणं होती. फर्स्ट बघा, इट डिड नॉट हॅव सेंट्रल लिडरशिप टू लॅक युनिफॉर्मिलिटी. तर त्यांच्याकडे लीडरशिप, सेंट्रल लीडरशिप असं कोण नव्हतं. देन द इंडियन सोल्जर्स हू पार्टिसिपेटेड इन द स्ट्रगल डिड नॉट हॅव लेटेस्ट अँड सफिशियंट वेपन्स. तर जे सैनिक होते, जे सैन्य होतं त्यांच्याकडे लेटेस्ट असं शस्त्र किंवा भरपूर प्रमाणात, पुरेशा प्रमाणात शस्त्र त्यांच्याकडे नव्हती. दे वेअर ब्रेव बट डिड नॉट हॅव टॅक्टिक्स. तर शौर्य, धाडस हे त्यांच्याकडे होतं, पण जी स्ट्रॅटेजी असते, मिलिटरी स्ट्रॅटेजी किंवा मिलिटरी टॅक्स, त्या त्यांच्याकडे नव्हत्या. मॉडर्न असे काही कम्युनिकेशनचे इक्विपमेंट किंवा ट्रान्सपोर्टेशनची साधनं त्यांच्याकडे नव्हती. ऑन द अदर हँड, द ब्रिटिश हॅड अ युनिफाईड लीडरशिप, disciplined army, latest weapons,
अँड एक्सपिरियन्स्ड आर्मी जनरल्स. तर दुसऱ्या बाजूला मात्र ब्रिटिशांच्याकडे युनिफाईड लिडरशिप तर होतीच, त्यांची जे सैन्य होतं ते एकदम व्यवस्थित डिसिप्लिन होतं, त्यांच्याकडे शस्त्र भरपूर होते किंवा नवनवीन शस्त्र होते आणि एक्सपिरियन्स्ड आर्मी जनरल सुद्धा होते. द ब्रिटिश कंट्रोल्ड ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन विच मेड देअर मुवमेंट शिफ्ट. आणि त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशनची साधनं सुद्धा होती, त्यामुळे त्यांच्या ज्या हालचाली होत्या ह्या जलद होत्या. आणि याच कारणामुळे the majority of the rulers of the princely states kept themselves away from the freedom struggle. Next point. The struggle was severe in northern India. It did not take place all over the India simultaneously. तर हे जे स्वातंत्र्य लढा झाला हा नॉर्थर्न इंडियामध्ये झाला, ऑल ओव्हर इंडियामध्ये सायमल्टेनियसली झाला नाही. रजपुतानाज, Punjab, some part of Bengal and northwest India remained aloof. Third, what were the consequences of struggle of 1857? तर 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम काय आहे ते विचारलेलं आहे. आन्सर बघा. The British government realized that there was growing dissatisfaction among the Indians due to company's rule. Second, the British Parliament passed the Government of India Act in 1858 and took over the responsibility of ruling over people of India, thus bringing an end to company's rule. Then the Queen issued a declaration addressing the people of India. Next, the Governor General was designated as the Viceroy of India. Next point, a new post of Secretary of State was created to look after the affairs of India. And the British changed the composition of army and its internal policies. So हे सगळे आहेत 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम. Fourth question. What were the changes in British policy after the struggle of 1857? तर ब्रिटिशांनी असे कोणते धोरणात्मक बदल केले या 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर? Answer. The British accepted the policy of non-interference in social and religious aspects of India. तर त्यांनी हे मान्य केलं की भारतीयांचं जे सामाजिक आणि धार्मिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इंटरफेरन्स करणार नाही. Then they took care that Indian society did not unite on social ground. तर त्यांनी ही सुद्धा काळजी घेतली की भारतातले जे लोक आहेत हे एकत्रित येणार नाही. त्यानंतर they took care to see that conflicts on ground of caste, religion, race, territory kept ragging. तर त्यांनी ही सुद्धा काळजी घेतली की भारतामधले लोक हे यांच्यामध्ये जात धर्म याच्यावरून हे एकत्र आले नसले पाहिजेत, ही सुद्धा त्यांनी काळजी घेतली. They poisoned and polluted the minds of Indians by following the policy of divide and rule. तर त्यांनी भारतातल्या लोकांच्या मध्ये विभागणी करा आणि त्यांना एकत्र येऊ देऊ नका असे एक त्यांनी रूल बनवला. तो रूलचं नाव त्यांना दिलं डिवाइड अँड रूल. तर त्यांची विभाजन करा हा त्यांनी रूल बनवला, त्यांना एकत्रित येऊ दिलं नाही. ओके, तर स्टुडंट्स याच क्वेश्चन बरोबर आपला हा जो एक्सरसाइज होता संपला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.